Hello students, last lecture we had learned the definition of chemistry or what is chemistry. Now today we will discuss the branches of chemistry. There are total 5 branches of chemistry. Let us see here 5 branches of chemistry. Five branches of chemistry. First is physical chemistry. First branch is physical chemistry. Then second, organic chemistry. Second, organic chemistry. Third, inorganic chemistry. Inorganic chemistry. Fourth, analytical chemistry. Analytical chemistry. Last, biochemistry. Last, biochemistry. टोटल केमिस्ट्रीच्या 5 ब्रांच आहेत. फिजिकल, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, एनालिटिकल, त्याचबरोबर बायोकेमिस्ट्री. या 5 ब्रांच पैकी सुरुवातीला आपण फिजिकल केमिस्ट्रीचा स्टडी करणार आहे. लेट अस सी हियर. फर्स्ट ऑफ ऑल वी विल डिस्कस द फिजिकल केमिस्ट्री. व्हाट इज मीन बाय फिजिकल केमिस्ट्री? In physical chemistry we are study the properties of matter. Properties of matter and energy changes. यामध्ये तुम्ही पाहू शकता की फिजिकल केमिस्ट्री मध्ये मॅटरच्या प्रॉपर्टीजचा स्टडी करायचा आहे. फिजिकल केमिस्ट्री मध्ये मॅटरच्या प्रॉपर्टीजचा स्टडी करायचा आहे. त्याचबरोबर मॅटर हा 3 स्टेट मध्ये असणार आहे. मॅटर एक्झिस्ट इन सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस स्टेट. मॅटर हा 3 स्टेट मध्ये आहे. मग या मॅटरचं इंटर कन्व्हर्जन होणार आहे. म्हणजेच काय, सॉलिड या मॅटरचं इंटर कन्व्हर्जन लिक्विड मध्ये होऊ शकतं. लिक्विडचं इंटर कन्व्हर्जन गॅसमध्ये, गॅसचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये, लिक्विडचं इंटर कन्व्हर्जन सॉलिडमध्ये. म्हणजे मॅटर हा 3 स्टेट मध्ये असणार आहे. आणि मॅटर हा 3 स्टेट मध्ये आहे, तर मॅटरचं काय होणार आहे, इंटर कन्व्हर्जन होणार आहे. सॉलिड, लिक्विड, गॅस, गॅस, लिक्विड, सॉलिड. हे जे इंटर कन्व्हर्जन आहे, तर या इंटर कन्व्हर्जन मध्ये एनर्जी मध्ये काय होऊ शकतो किंवा एनर्जी मध्ये काय होतो, बदल होतो. या इंटर कन्व्हर्जन मध्ये, मॅटरच्या इंटर कन्व्हर्जन मध्ये काय होणार, एनर्जी मध्ये काय होणार आहे, बदल होणार आहे. मग असा जो एनर्जी चेंज आहे याचा स्टडी तुम्हाला फिजिकल केमिस्ट्री मध्ये करायचा आहे. याचा स्टडी काय करायचा आहे, फिजिकल केमिस्ट्री मध्ये करायचा आहे. ठीक आहे. त्याचबरोबर फिजिकल केमिस्ट्री मध्ये तुम्हाला अजून काय स्टडी करायचं आहे, तर प्रिन्सिपल, थिअरी, टेक्निक and laws that explain the transformation of matter one form to another form. म्हणजेच मला या ठिकाणी सांगायचं आहे की मॅटरचं जे काय ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे किंवा मॅटरचं जे काय कन्व्हर्जन होणार आहे, हे कन्व्हर्जन एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये होणार. हे इंटर कन्व्हर्जन होत असताना ते इंटर कन्व्हर्जन कोणत्या पॉइंटच्या आधारे एक्सप्लेन केलं जाणार आहे, तर प्रिन्सिपल, थेअरी, टेक्निक आणि लॉज याच्याद्वारे काय करणार आहे, ते एक्सप्लेन केलं जाणार आहे. म्हणजे मॅटरचं इंटर कन्व्हर्जन हे एक्सप्लेन कोण करणार आहे, तर त्या फिजिकल केमिस्ट्रीमध्ये असणार प्रिन्सिपल, थेअरी, टेक्निक अँड लॉज. यावरून आपण सांगणार की एका फॉर्म मधून मॅटर दुसऱ्या फॉर्म मध्ये त्याचं कन्व्हर्जन कशा प्रकारे होणार आहे. ठीक आहे. मग या सर्व पॉइंट वरून आपण फिजिकल केमिस्ट्रीची डेफिनेशन काय आहे ही पाहणार आहे. तर मग यावरून आपण फिजिकल केमिस्ट्रीची डेफिनेशन पाहणार आहे. मग काय सांगू शकतो, फिजिकल केमिस्ट्री इट इज अ ब्रांच ऑफ केमिस्ट्री. फिजिकल केमिस्ट्री इट इज अ branch of chemistry in which study the
properties of matter, energy changes, and principle, theory, technique, and laws that explain the transformation of matter one form to another form is called physical chemistry. Then next we will discuss the organic chemistry. Next branch is organic chemistry. What is mean by organic chemistry? Let us see here. Organic chemistry means what? In this chemistry we are study the carbon containing compound. ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये कशाचा स्टडी केला जातो तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये ज्या कंपाऊंड मध्ये कार्बन आहे अशा कंपाऊंडचा स्टडी ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये केला जाणार आहे. म्हणजे आपण काय सांगू शकतो या ठिकाणी एक्झाम्पल घेणार आहे CH3 COOH हे ऍसिडिक ऍसिड आहे. त्याचबरोबर CH4 सेकंड एक्झाम्पल आहे. त्यानंतर C2H6 हे असे कंपाऊंड आहे. तर या सर्व कंपाऊंड मध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कार्बन आहे. या सर्व कंपाऊंड मध्ये काय आहे तर कार्बन आहे. या ठिकाणी बघा कार्बन आहे, इथे कार्बन आहे, या ठिकाणी कार्बन आहे. मग ज्या कंपाऊंड मध्ये कार्बन आहे अशा कंपाऊंडचा स्टडी ज्या केमिस्ट्री मध्ये केला जातो त्या केमिस्ट्रीला आपण म्हणणार आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. काय म्हणणार आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणणार आहे. मग मला या ठिकाणी सांगायचं आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे आपण डेफिनेशन करणार आहे. मग यावरून आपण काय सांगू शकतो ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची डेफिनेशन काय असणार तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री इट इज अ ब्रांच ऑफ केमिस्ट्री इन व्हिच स्टडी द कार्बन कंटेनिंग कंपाऊंड इज कॉल्ड ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ज्या कंपाऊंड मध्ये कार्बन आहे अशा कंपाऊंडचा स्टडी ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये केला जातो. त्यानंतर तिसरी जी ब्रांच आहे ती आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. मग इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये कोणत्या कंपाऊंडचा स्टडी केला जातो. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये कोणत्या कंपाऊंडचा स्टडी केला जातो तर विदाउट कार्बन कंटेनिंग कंपाऊंडचा स्टडी केला जातो. दॅट मीन्स ज्या कंपाऊंड मध्ये कार्बन नाही अशा कंपाऊंडचा स्टडी इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये केला जातो. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सोडियम क्लोराइड हा एक कंपाऊंड आहे. सेकंड एक्झाम्पल पोटॅशियम क्लोराइड हा सुद्धा कंपाऊंड आहे. त्याचबरोबर सिलिकॉन SiO2 हा एक कंपाऊंड आहे. त्याचबरोबर असे भरपूर कंपाऊंड आहेत. अमोनिया गॅस NH3 हे जे कंपाऊंड आहे तर या कंपाऊंड मध्ये कार्बन आहे का तर या कंपाऊंड मध्ये कार्बन नाही. मग या ज्या कंपाऊंड मध्ये कार्बन नसेल अशा कंपाऊंडचा स्टडी ज्या केमिस्ट्री मध्ये केला जातो त्याच केमिस्ट्रीला आपण म्हणणार आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. काय म्हणणार आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. मग यामध्ये आपण इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीची डेफिनेशन काय सांगू शकतो. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री इट इज अ ब्रांच ऑफ केमिस्ट्री इन व्हिच स्टडी द विदाउट कार्बन कंटेनिंग कंपाऊंड. ज्या कंपाऊंड मध्ये कार्बन नाही अशा कंपाऊंडचा स्टडी आपण इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये करणार आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट एनालिटिकल केमिस्ट्री. एनालिटिकल केमिस्ट्री इट इज अ ब्रांच ऑफ केमिस्ट्री व्हेरी इंटरेस्टिंग. ही जी ब्रांच आहे एनालिटिकल केमिस्ट्री ही इंटरेस्टिंग ब्रांच आहे. मग या एनालिटिकल केमिस्ट्री ब्रांच मध्ये ऍक्च्युअल काय स्टडी केला जातो तर पहा या ठिकाणी एखादं मिक्सचर जर आपण घेतलं समजा या ठिकाणी आपण XY हे मिक्सचर घेतलेलं आहे आणि XY या मिक्सचर मध्ये X हा एक कंपोनंट आहे आणि Y हा एक कंपोनंट आहे. म्हणजे मला या ठिकाणी सांगायचं आहे की एनालिटिकल केमिस्ट्री मध्ये जे काही मिक्सचर घेणार आहे किंवा जो काही कंपोनंट घेणार आहे किंवा जे काही कंपाऊंड असणार आहे त्या कंपाऊंड मधील असणारे कंपोनंट हे काय केले जाणार आहे तर एनालिटिकल टेक्निकचा यूज करून त्यांचं सेपरेशन केलं जाणार आहे. म्हणजे XY हे जे मिक्सचर घेतलेलं आहे या मिक्सचर मधील X हा कंपोनंट त्याचबरोबर Y हा कंपोनंट या कंपोनंटचं सेपरेशन केलं जाणार आहे विथ द हेल्प ऑफ एनालिटिकल टेक्निक.
म्हणजे अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये मिक्सचर मधील एक्स वाय कंपोनंटचं काय केलं जाणार, सेपरेशन केलं जाणार. त्याचबरोबर त्या कंपोनंटचं आयडेंटिफिकेशन केलं जाणार आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मिक्सचर एक्स वाय दिलेलं आहे, यामधील एक्स त्याचबरोबर वाय या कंपोनंटचं सेपरेशन केलं जाणार. त्याचबरोबर या कंपोनंटचं आयडेंटिफिकेशन केलं जाणार आहे विथ द हेल्प ऑफ अनालिटिकल केमिस्ट्री. म्हणजेच मला सांगायचं आहे अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये कंपोनंटचं सेपरेशन केलं जाणार, त्याचबरोबर सेपरेशन केलेल्या कंपोनंटचं आयडेंटिफिकेशन केलं जाणार आहे. त्याचबरोबर अजून एक पॉइंट याच्यामध्ये महत्त्वाचा आहे की अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये जो कंपाऊंड आपण घेणार आहे तर त्या कंपाऊंडची क्वालिटी किंवा क्वांटिटी फाइंड आउट केली जाते. अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये जो काही कंपाऊंड घेणार आहे तर त्या कंपाऊंडची क्वालिटी किंवा क्वांटिटी ही काय केली जाणार आहे, फाइंड आउट केली जाणार आहे. मग अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये हा जो आपण स्टडी करणार आहे हा स्टडी कशा थ्रू करणार आहे, कशाच्या सहाय्याने करणार आहे, तर अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये काही अनालिटिकल टेक्निक्स आहेत. त्या टेक्निकचा यूज करून कंपाऊंड असेल किंवा मिक्सचर असेल यांचं सेपरेशन केलं जातं, आयडेंटिफिकेशन केलं जातं, त्याचबरोबर त्यांची क्वांटिटी किंवा क्वालिटी मेजर केली जाते. मग अनालिटिकल टेक्निक कोणते आहेत, तर अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये तुम्ही ग्रॅव्हिमेट्रिक किंवा या ठिकाणी मला सांगायचं ग्रॅव्हिमेट्रिक टेक्निक किंवा या ठिकाणी आपण काय स्पेक्ट्रोस्कोपी टेक्निक तुम्हाला माहित आहे. त्यानंतर स्पेक्ट्रोस्कोपी टेक्निक, त्यानंतर टायट्रेशन आहे, फिल्ट्रेशन आहे, स्पेक्ट्रोस्कोपी आहे, फोटोमेट्री आहे. त्यानंतर म्हणजे या ज्या टेक्निक आहेत या टेक्निकचा आपण यूज करून काय करणार आहे, तर अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये जे कंपाऊंड दिलेले आहेत त्या कंपाऊंडचं काय करणार आहे, क्वालिटी किंवा क्वांटिटी मेजर करणार आहे. मग यावरून आपण काय सांगू शकतो, अनालिटिकल केमिस्ट्रीची डेफिनेशन. यावरून आपण अनालिटिकल केमिस्ट्रीची डेफिनेशन काय सांगणार आहे, तर अनालिटिकल केमिस्ट्री इट इज अ ब्रांच ऑफ केमिस्ट्री इन व्हिच स्टडी ऑफ सेपरेशन, आयडेंटिफिकेशन, quantitative determination of component with the help of analytical techniques like titration, filtration, then spectroscopy, then chromatographic technique. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी मला सांगायचं आहे अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये आपण कंपाऊंडचं काय करणार, सेपरेशन, आयडेंटिफिकेशन, क्वांटिटेटिव्ह मेजरमेंट करणार आहे आणि हे मेजरमेंट अनालिटिकल टेक्निकच्या सहाय्याने करणार आहे. आणि अनालिटिकल टेक्निक कोणकोणते आहेत, एक्झाम्पल मध्ये आपण काय सांगू शकतो, तर अनालिटिकल टेक्निक मध्ये टायट्रेशन आहे, फिल्ट्रेशन आहे, त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलं क्रोमॅटोग्राफिक टेक्निक आहे, त्याचबरोबर स्पेक्ट्रोस्कोपिक टेक्निक आहे. या टेक्निकचा यूज करून आपण अनालिटिकल केमिस्ट्री थ्रू कंपोनंटचं काय केलं जाणार आहे, क्वालिटी ठरवली जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढची जी ब्रांच आहे ती आहे बायोकेमिस्ट्री. बायोकेमिस्ट्री मध्ये तुम्ही कशाचा स्टडी करणार आहे, इन बायोकेमिस्ट्री वी आर स्टडी द ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे या ठिकाणी बायोकेमिस्ट्री मध्ये तुम्ही लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा काय करणार आहे, स्टडी करणार आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम तुम्हाला नोन आहे, प्लांट, एनिमल, बॅक्टेरिया यांना आपण काय म्हणणार आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणणार आहे. ज्यांची ग्रोथ होणार आहे या सगळ्यांना आपण काय म्हणणार आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणणार आहे. ठीक आहे. मग लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा स्टडी तुम्ही कशामध्ये करणार आहे, बायोकेमिस्ट्री मध्ये करणार आहे. तर टोटल केमिस्ट्रीच्या 5 ब्रांचेस आहेत आणि या 5 ब्रांच मध्ये तुम्ही ऍक्च्युअल काय स्टडी करणार आहे या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे मला या ठिकाणी सांगितलं आहे केमिस्ट्री हा सब्जेक्ट स्टडी करत असताना किंवा शिकत असताना आपणाला या ठिकाणी सुरुवातीला बेसिक केमिस्ट्रीची डेफिनेशन काय आहे हे माहित असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर केमिस्ट्रीमध्ये असणाऱ्या 5 ब्रांचेस मध्ये ऍक्च्युअल काय स्टडी करायचं आहे हे माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग पुन्हा एकदा मी जाता हा पॉइंट मी एक्सप्लेन करणार आहे किंवा शॉर्ट मध्ये सांगणार आहे की केमिस्ट्रीच्या टोटल 5 ब्रांच मध्ये तुम्हाला काय काय स्टडी करायचं आहे. तर फिजिकल केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला काय स्टडी करायचं आहे, प्रॉपर्टीज ऑफ मॅटर,
त्याचबरोबर एनर्जी चेंजेस, त्याचबरोबर प्रिन्सिपल थेअरी टेक्निक लॉज याचा स्टडी करायचा आहे फिजिकल केमिस्ट्रीमध्ये. त्यानंतर मग ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये काय स्टडी करायचं आहे, तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला विथ कार्बन कंटेनिंग कंपाऊंडचा, म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बन आहे अशा कंपाऊंडचा स्टडी ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये करणार आहे. त्यानंतर इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये तुम्ही काय स्टडी करणार आहे, इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला काय स्टडी करायचं आहे, तर विदाउट कार्बन कंटेनिंग कंपाऊंडचा स्टडी करायचा आहे. विदाउट कार्बन कंटेनिंग कंपाऊंडचा स्टडी इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये करायचा आहे. एनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये तुम्ही काय स्टडी करणार आहे, तर एनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये कंपाऊंडचं सेपरेशन करणार, आयडेंटिफिकेशन करणार आहे. त्याचबरोबर त्याची क्वांटिटेटिव्ह किंवा क्वालिटेटिव्ह मेजरमेंट करणार आहे विथ द हेल्प ऑफ एनालिटिकल टेक्निक. आणि बायोकेमिस्ट्रीमध्ये तुम्ही कशा स्टडी करणार आहे, तर बायोकेमिस्ट्रीमध्ये तुम्ही लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा स्टडी करणार आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम याचा स्टडी करणार आहे. ठीक आहे, तर हा झाला आजचा पॉइंट किंवा हे झालं आजचं लेक्चर, की या लेक्चर मध्ये आपण केमिस्ट्रीच्या टोटल किती ब्रांच आहेत आणि त्या ब्रांच मध्ये ऍक्च्युअल कशाचा स्टडी करायचा आहे हे स्टडी केलेलं आहे किंवा हे अभ्यासलेलं आहे. यानंतर आपण पुढच्या लेक्चर मध्ये नेक्स्ट पॉइंट पाहणार आहे, डिफरन्स बिटवीन ऑर्गॅनिक केमिस्ट्री अँड इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. या दोन केमिस्ट्रीचा डिटेल स्टडी आपण नेक्स्ट लेक्चरला करणार आहे. ठीक आहे, धन्यवाद.